चला फलंदाज ओपनर जोडी मधुकर तोराड राजू पादीर. बाकीचे बसून घ्या. गोलंदाज नाव तुषार. तानाजी तोराड गाडी काढ पटकन. आणि तुझी मॅच आहे, बॅटिंग आहे तुझी. लवकर बाहेर ये. पहिला गोलंदाज तुषार. स्ट्राईकला मधुकर तोराड. नॉन स्ट्राईक राजेश राजू पादीर. बघूया आपल्या समाजासाठी काय करत आहे तुषार गोलंदाज. हॅलो. चालू असलेला सामना खोंडेवाडी लेजंड वर्सेस खोंडेवाडी यंगस्टार. शो मॅच असेल पहिलीच. पहिला चेंडू एक धाव. चार एकच मॅच आहे. 4 षटकाचा सामना असेल. पुढचा चेंडू एकच मॅच आहे, एकच. आणि व्हाईट चेंडू. पुढचा चेंडू आणि फलंदाज बीट, परंतु हा व्हाईट चेंडू. 2 व्हाईट. राजू पादर यांनी हार्दिक 3 षटकार मारले तर अनिल पद्यांकडून 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल रोख मध्ये. पुढचा चेंडू आणि चांगला असा कटलेला चेंडू लेग साइडला. 4 रन. सुंदर असे बॅटिंग खोंडेवाडी लेजंड संघाकडून. पुढचा चेंडू धावसंख्या 7. 2 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू राजू पादरेंसाठी आणि परत लेग साइडला मारला चेंडू आणि 4 धावा. सुंदर अशी बॅटिंग खोंडेवाडी लेजंड संघाकडून. अजून एक चौकार मारला तर हॅट्रिक चौकार होतील आणि हरिभाऊ पादरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल राजू पादरे यांना. सुंदर अशी बॅटिंग खोंडेवाडी लेजंड संघाकडून. पुढचा चेंडू तुषार यांचा मोकार धुईल आहे आणि गुडघाट एक शॉट मारण्याचा प्रयत्न, पण अरे बेकार हिट करता आणि डॉट चेंडू. तुषार पुढचा चेंडू राजू पादरे यांसाठी आणि परत लेग साइडचा मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट आणि विकेट किपर देखील बीट आणि बायच्या 4 धावा. धावसंख्या 15. बॅटला कट लागले का? सॉरी कट लागले. सुंदर असं बॅटिंग. शेवटचा चेंडू असेल आणि जो संघ जिंकेल त्याला पारितोषिक हे गणपतीला दिले जाईल. शेवटचा चेंडू षटकातील आणि परत लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डॉट. व्हाईट सॉरी.
पुढचा चेंडू आणि परत लेग साईड मारण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. लेग साईडला मारलेला चौकार. राजू पादरे यांच्या बॅट मधून 4 चौकार. खूप सुंदर असं बॅटिंग. धावसंख्या झालेली आहे 20. एक षटकानंतर धावसंख्या 20. दुसरं षटक घेऊन येते जगन. पुढचं सांघिक हॅलो आणि यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे राजू पादरे यांना हरिभाऊ पादरे यांच्याकडून. 4 चौकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक. आणि मला वाटतं स्पॉन्सर आहे त्यांच्या टीमचा. दुसरं षटक घेऊन आले जगन आणि पहिलाच फुलका चेंडू परंतु मिस आणि धावसंख्येचे प्रयत्न परंतु नॉट आउट. पुढचा चेंडू सुंदर असं मारण्याचा प्रयत्न परंतु बीट आणि विकेट किपर देखील बीट. अरे धावा आउट झालं तरी अजून गडी आत खेळाले. आणि सुंदर असं मारलेलं चेंडू आणि षटकार. बेकार. सुंदर असं मारलेला चेंडू. खूप सुंदर असं बॅटिंग आणि लेजंड संघ करून हा पहिला षटकार असेल. मला वाटतं हॅट्रिक षटकार पण येऊ शकतात. बघूया पुढचा चेंडू आणि फुल टॉस आणि एक साईडला मारले चेंडू आणि क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून 4 धावा. बघूया पुढचा चेंडू आणि फुल टॉस आणि लेग साईडला मारले चेंडू आणि कोणी क्षेत्ररक्षण नाही आणि 4 धावा. सुंदर असे बॅटिंग खोंडेवाडी लेजंड संघाकडून. धावसंख्या 34. खोंडेवाडी यंग स्टार संघाला मोकार धुलाय जेवण्या कॅप्टन कार आणि परत असं मारले चेंडू लेग साईडला परंतु क्षेत्ररक्षण त्याच्यावर येतो धावून. थोडस गचा क्षेत्ररक्षण परंतु 1 धावावर समाधान मानावं लागेल आणि षटक संपले आणि धावसंख्या 35. हे फास्ट खेळा आणि आता लेजंड टीम दुवा दुवा करा. आउट झालं तर चालतील अजून मग गडी आत ध्यान दिले. 2-2 बॉल खेळू दे. मोकार रन झालं बाद झालं. सुंदर असा मारले चेंडू लेग साईडला कटवलेला आणि 1 धाव. रावट भाई अंजले खेळू दे. एकच मॅच आहे. पुढचा चेंडू धावसंख्या 36. तिसऱ्यावरचा पुढचा चेंडू लेग साईडला मारण्यापर्यंत परंतु बीट. पुढचा चेंडू लेग साईडला कटवले चेंडू 1 धाव आणि दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होईल 100% आणि रनआउटचा धोका आणि विकेट. पुढचा फलंदाज अर्जुन. संघाचा कर्णधार आणि स्पॉन्सर देखील असेल संघाचा कर्णधार अर्जुन. सुंदर अशी बॅटिंग राजू पादरे यांच्या बॅट मधून निघाले तब्बल 16 धावा. बघूया पुढचा चेंडू. धावसंख्या झाली 37. पुढचा चेंडू आणि मिस झालेला आणि विकेट किपर देखील मिस आणि 4 धावा. बायच्या 4 धावा आलेल्या आहेत. किपर मला वाटतं नाईट करून आलाय त्याला बॉल दिसत नाही.
त्याचे हातातून गेल्या 4 धावा. धावसंख्या झाली 41. बघूया पुढचा चेंडू. षटकातील 4 चेंडूचा खेळ आणि व्हाईट चेंडू. धावसंख्या झाली 42. चिकार रन झाला. आता तुम्ही खेळा बिंदास, त्याने निघू शकत नाही. अरे बेकार डायरेक्ट रिव्हर्स बेकार. 4 धावा. बघूया पुढचा चेंडू आणि हा सुपला मारण्याचा प्रयत्न, लेकिन वाईट चेंडू असेल. हॅलो. आणि हाच ती लेजंड टीम ज्याने गावामध्ये ओरमचा आणि हा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट आणि तिसरे षटक संपले आणि धावसंख्या आहे 47. शेवटचं षटक असेल. षटकावर असेल गौरव. पहिला चेंडू आणि उंचावून मारलेला शॉट आणि षटकार. बेकार म्हणजे आलतच खराब केले. केटी कोण बघत असेल मॅच तर बघ पप्पा बघ, बेकार षटकार आले तो. आणि हा वाईट चेंडू असेल. धावसंख्या 54. मला वाटतं खंडेवाडी यंगस्टार टीमची पाणी केलंय लेजंड संघाने. हा देखील मारलेला चेंडू लेग साईडला आणि 4 धावांसाठी चौकार. खंडेवाडी यंगस्टरचा कॅप्टन जेवण काय आपल्या पेरूची आवश्यकता. बेकार धुईला पाणी. पुढचा चेंडू आणि उंचावून मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण खाली हिप्पा आणि विकेट. तीन चेंडू बाकी असतील. वैयक्तिक 25 धावा. खूप सुंदर असे बॅटिंग. 2 षटकार 2 चौकार 25 धावा. बघूया अजून षटकातले शेवटचे काय 3 चेंडू शिल्लक. वामन पाटील काय करतोय. जवळपास 30 वर्षातून बॅट घेतली असेल हातात आणि लेग साईडला मारला चेंडू आणि विकेट. सुंदर असे झेल, परंतु बास एक बॉल केला बास. जीवाला बरा वाटला. पुढचा हॅलो. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आणि उंचावून मारलेला आणि षटकार. बेकार म्हणजे पाणीच डायरेक्ट. धावसंख्या झालेली आहे 64. आणि हा क्रिकेट हा खेळ या गावामध्ये हा लेजंड संघाने चालू केला आणि खूप 30 वर्षांनी आणि परत एक मारले चेंडू आणि षटकार. धावसंख्या झालेली आहे 70 धावा आणि 71 धावाचं टार्गेट असेल खोंडेवाडी यंगस्टार संघाला.
ओके यंगस्टार टीम आपले पेयर सोडायला लागले बॅट्समन 70 धावा झाल्या डोकी काजवायला लागला गडी आता नाही होऊ शकत केवढं मारा तुम्ही नाही होऊ शकत हॅलो आणि जिंकलेल्या संघाला गणपत पारिराज करून 200 रुपये पारितोषिक असेल पण मला वाटतं सामना हा फक्त खोंडेवाडी लेजंड संघ जिंकणार आहे कारण 70 धावा यांना होऊ शकत नाही नालदेवाडी संघाचा कॅप्टन आणि दामशेवाडी संघाचा कॅप्टन आपण यायचे टॉस विन करण्यासाठी रेग्युलर पोल मधली पहिला सामना असेल दामशेवाडी विरुद्ध नालदेवाडी हा सामना संपल्यानंतर लगेच आपली सामना सुरू होईल टॉस विन करण्यासाठी दोन्ही करून यायचे गोलंदाज मधुकर आणि पहिला चेंडू आणि सुंदर असा टर्न आणि बॅटमनला काहीच समजलं नाही बॅटमन व्हाईट माउथ पण बॉल एकदम आतमध्ये घुसला डॉट बॉल पुढचा चेंडू मधुकर यांचा खूप अनुभव असलेला गोलंदाज आणि हा दुसरा देखील डॉट बॉल मला वाटतं मेडल षटक येणार आहे पहिल्या षटकामध्ये तुम्ही 20 रन कडले तर जिंकाल असं लेजंड सांगता बघू पुढचा चेंडू आणि हा देखील डॉट असेल नाही कटला पुढचा चेंडू आणि उरलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण सुंदर असा झेल आणि विकेट पहिला विकेट असेल खोंडेवाडी यंगस्टर टीमचा इथे नाणेफेक होते नालदेवाडी विपक्ष दामशेवाडी रेग्युलर पोल मधला पहिला सामना असेल पुढचा फलंदाज असेल तुषार नालदेवाडी संघाने टॉस विन करून निर्णय आपला द्यायचा आहे पुढचा चेंडू आणि हा देखील निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी 20 ते 25 वर्षानंतर हा गोलंदाज बॉलिंग करतो तरी देखील हा सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते आणि हा सुंदर असा मारले चेंडू परंतु हा 4 धावांसाठी चौकार ओव्हर संपले आणि धावसंख्या झाली 8 अजून पक्का रन पाहिजे होऊ शकत नाही मला वाटतं नालदेवाडी संघाचे क्षेत्ररक्षण असेल बॅटिंग ओके बॅटिंग असेल तर दामशेवाडी संघाने आपल्या क्षेत्ररक्षण साठी तयार राहायचे हा सामना संपल्यानंतर लगेच आपण एका साईडने क्षेत्ररक्षणाला जायचे पुढचा गोलंदाज असेल राजू पादीर सुंदर अशी शो मॅच चाले खोंडेवाडी लेजंड विपक्ष खोंडेवाडी यंगस्टार लवकर खेळायचा सामना सुंदर असा चेंडू आणि ऑफ साइडला कट केलेला चेंडू आणि पंडित धावते पंडितच्या आवाकाच्या बाहेर आणि चेंडू सीमारेखा पार 4 धावा पंडित एडिटर आमच्या गावचा सुंदर असा एडिट करतो तो 4 धावांनी धावसंख्या झाली 12 अजूनही मला वाटतं 59 धावांची जो गरज पुढचा चेंडू प्रवीण यांसाठी लेग साईडला मारलेला चेंडू मला वाटलं क्षेत्ररक्षण असेल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी फेकी परंतु गॅदरिंग करता आलं नाही काही आणि 2 धावा धावसंख्या झाली 14 एकच धाव मला वाटते पिच वरून धावली एक शॉर्ट रन असेल पुढचा चेंडू प्रवीण यांना ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न लेखून डॉट चेंडू असेल
बघूया पुढचा चेंडू, षटकातील पुढचा चेंडू आणि बेकार वाईट चेंडू असेल, परंतु सुटलेला होता चेंडू आणि धावसंख्या झाली असती परंतु धावलेली नाही. लेज यंगस्टार टीमने कृपया आवाज द्यायचा नाही, यातून 22 धावांची पेनल्टी दिली जाईल. बघूया पुढचा चेंडू, सुंदर अशी बॉलिंग, हवेत बॉल टर्न होतोय पण काही समजत नाही गोल फलंदाजाला. हा देखील निर्धाव चेंडू, षटकातील मला वाटतं 4 चेंडूची फेकी झाल्या, 2 फेकी बाकी आहे. धावसंख्या झाली 14. बघूया षटकातील पुढचा चेंडू, हलक्याची अशी कट आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि 1 धाव समाधान मिळावं लागेल. 1 धावाने धावसंख्या झाली 15. षटकातील शेवटचा चेंडू असेल, अजूनही 56 धावांची गरज. शेवटचा चेंडू तुषारसाठी, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न आणि हलकीशी कडा आणि विकेट किपरच्या हातात बाद. षटक संपलंय आणि षटक तिसरं घेऊन येणार आहे कृष्णा. धावसंख्या झाली ती 15, अजून 56 धावांची गरज. 12 चेंडू आणि 56 धावा. संघाचा कर्णधार आता खेळपट्टीवर दाखल, नॉन स्ट्राईकला आहे तो, परंतु बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू, पुढचा चेंडू आणि तो बेकार, तो किपरने मग चाल सोडला. तो रिवर्स खेळण्याच्या प्रयत्नात परंतु मिस झाला आणि विकेट किपर देखील मिस आणि ही 4 धावा. बघूया पुढचा चेंडू, बघूया पुढचा चेंडू, विकेट किपर गळत करतो. हा फुलटा चेंडू आणि समोर मारलेला चेंडू आणि आप्पा, आणि हा झेल सोडलेला आहे. आप्पानी लग्न लावलेला आहे आणि 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या 17. पुढचा चेंडू बघूया आणि हा देखील फुलटा चेंडू आणि समोर दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतं आता सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि 1 धावावर समाधान. आणि आता कॅप्टन आलेला आहे, संघाचा कॅप्टन. बघूया षटकार मारतो की नाही. आमकर त्या हरवून पण त्या दिलं जाता आरण्यात आणि कट लागलेला आणि विकेट. आता उपकर्णधार, या संघाचा उपकर्णधार आता मी रन पण सांगत नाही, तुम्ही धाव पण नका, कारण होणार पण नाही तुमच्याकडून. 2 बॉल खेळा तर तेवढे गडी. संघाचा उपकर्णधार राजेश तोराड सांगत होता आम्ही लेजंड टीमला फक्त एका षटकामध्ये हरवून, आणि सुंदर असा गुडघाट एक शॉट आणि 4 धावा. अरे यालाच पहिला उतरा होता ना. आणि खेळून झाल्यावर ऑलराऊंडर थांबायचं नाही, घरी पळाला का. फायनल दिवस आज. पुढचा चेंडू परत लेग साईडला मारले चेंडू आणि हा देखील सीमापार चौकार. आणि षटक संपले आणि धावसंख्या झाली ती 30 धावा आणि अजून 41 धावांची गरज. 41 मध्ये 6 बॉला 6 सिक्स मारलं तर पण होणार नाही, आणि 8 सिक्स मारलं तर होतील. आणि बॉलर आहे तसा म्हणजे 9 देऊ शकतो तुम्हाला, पण षटकार मारा आवडीच फक्त. सामना झाल्यानंतर डामचवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावायचे आहे. शेवटचं षटक असेल, हा देखील लेग साईडला मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. व्हाईट. पुढचा चेंडू हा देखील आता उपकर्णधार पडलेला आहे. मला वाटतं कॅमेरामॅन फोकस करो उसके चेहरे पे.
हा देखील वाईट चेंडू असेल आणि खराब गोलंदाजी आहे, परंतु हा देखील मारलेला ऑफसाईडला चेंडू. 4 धावांसाठी चौकार. ट्रिक झाले. थांब, संध्याकाळी भेटेल तू झालं 5,000 पारितोषिक. अरे तुम्ही ट्रिक मारली तर जिंकू शकत नाही. बघूया पुढचा चेंडू. हा देखील लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु वाईट. मला वाटतं गोलंदाज हा चेंज करायला पाहिजे. 3 वाईट टाकलेत आणि सुपला शॉट मारला करून तर राजेश निधन माझ्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. आणि बीट आउट, विकेट. शिते आता विकेट द्याव नको. किती रन झालं, किती बॉल झालं? 3 बॉल झाले. 2 झाले. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया. आणि हा देखील निर्धाव चेंडू. बघूया पुढचा चेंडू. आणि सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी आपलं हात मिळून घ्यायचे. तसा पळाला तो पेनल्टी पुढल्या वर्षी बाद केला जाईल. हा देखील चेंडू निर्धाव चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. शेवटचे 2 चेंडू बाकी. अपचय बाकी फक्त. आणि लेजंड संघाने यंगस्टार संघाला पाणी पाजलंय आणि अशा तऱ्हेने मुन्ना बाई सॉक्स घालून होता बॅटिंगला, पण काय उतरायला नाही गाडी आहे. हा देखील निर्धाव चेंडू आणि आता शेवटचा चेंडू बाकी असेल. गडी बॅट पाजून राहिलेला, काही फायदा नाही. आता खुर्च्या घ्या आतमध्ये आणि तिथून क्षेत्ररक्षण खेळाडू कक्ष खाली करायचे आणि सर्वांनी ऑलराऊंडर जायचे. शेवटचा चेंडू होता आणि हा देखील सुंदर अशी क्षेत्ररक्षण. लेजंड संघ हा विजय झालाय. सर्वांनी हात मिळवण्यासाठी जायचंय. सर्व टीम, लेजंड संघ टीम इकडे हात मिळवण्यासाठी तिथूनच या. हॅलो, रुपेश खंडवी समालोचक